विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून बच्चू कडूंना तिकीट मिळण्याची शक्यता. बच्चू कडू एकनाथ शिंदेंच्या भेटीस दाखल, तर कडूंसह नीलम गोऱ्हेंची उमेदवारीही जवळपास निश्चित. शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार, पण प्रहार संघटना कायम राहणार. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. शिवसेनेनं सर्व मागण्या मान्य केल्याचीही कडूंची माहिती. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींना विधान परिषदेची उमेदवारी. राष्ट्रवादीतून अनेक जण होते इच्छुक, मात्र बैठकीत झिशान सिद्दीकींच्या नावावर शिक्कामोर्तब. विधान परिषदेच्या उमेदवारीवरून मवियात मतभेद. काँग्रेस उमेदवार जाहीर करणार. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची माहिती. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंना उमेदवारी. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबाबत काँग्रेसचा दृष्टिकोन विशाल असावा. काँग्रेसची नाराजी आम्ही समजू शकतो, पण चर्चेतून मार्ग निघेल. संजय राऊतांना विश्वास. नागपुरात अनेक भागात रेडिओ ऍक्टिव्ह पावडर टाकल्याचं पोलिसांना निनावी पत्र. आरएसएसच्या मुख्यालयासह रेशीम बाग इथं पदार्थ टाकल्याचा दावा. एटीएसचं सर्च ऑपरेशन, मात्र काहीही निष्पन्न नाही. नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपींची एसआयटीकडून कसून चौकशी. जप्त मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटरमधून धर्मांतर करण्याचे काही महत्त्वाचे फोटो व्हिडिओ आढळले. माझा व्हिजनमध्ये आज बडे बडे नेते उलगडून सांगणार भविष्यातल्या महाराष्ट्राचं चित्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार हजेरी. रितेश देशमुखही बोलणार शिवरायांच्या चित्रपटावर. ट्रम्प आणि पुतीन यांची जवळपास 90 मिनिटं फोनवर चर्चा. इराण युक्रेनसह अनेक मुद्द्यांवरती चर्चा. युद्धविराम वाढवण्याचं पुतीन यांच्याकडून समर्थन. इराणच्या अणु कार्यक्रमावरही चर्चा. रशिया युक्रेन युद्ध 9 मे रोजी संपेल. पुतीन यांचं ट्रम्प यांना फोनवरून आश्वासन. दुसऱ्या महायुद्धातील विजय दिनीच युद्धविराम.